हे विहंग प्रतिष्ठानने केलं. ह्याच्यात कोणा एकाचा किंवा माझा स्वतःचा एकट्याचा हातभार नाही आहे, ह्याच्यात तुम्हा सगळ्यांचा हातभार आहे. कोणी आर्थिक मदत देतो, कोणी सक्रिय कामाला येतो, कोणी उपक्रम काय आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे काय हवंय हे बघून त्यासाठी मदतीला उभा राहतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त एवढंच करता का, तर नाही. आम्ही अनेक प्रकारची जनजागृती करतो. कुर्ल्यामध्ये अवयवदानावरती केवळ व्याख्यान आयोजित नाही केलं, तर अवयवदानाची मोहीम राबवली. जवळपास 80 ते 90 लोकांनी अवयवदानासाठी अर्ज भरून दिले आणि त्यातल्या, खरं तर दुर्दैवाने म्हणावं लागेल, पण त्यातल्या 4 जणांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधून देहदान आणि अवयवदान केलं. ही सगळ्यात आमची अचिव्हमेंट म्हणायला लागेल. विहंग प्रतिष्ठानचा पहिलाच जनजागृतीचा उपक्रम होता, तो म्हणजे मोबाईल टॉवर्सने होणारं रेडिएशन. याच्याबाबत आम्ही ज्या वेळेला इथे व्याख्यान ठेवलं होतं त्यावेळेस अनेकांचा त्याला विरोधही झाला, पण तेवढा सपोर्टही मिळाला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, या कुर्ल्यामधल्या 2 ते 3 इमारतींवरती प्रमाणापेक्षा जास्त मोबाईल टॉवर लावण्यात आले होते. विहंग प्रतिष्ठानने पाठपुरावा केल्यानंतर त्या टॉवरपैकी 50% टॉवर उतरवले गेले. हे विहंग प्रतिष्ठानचं काम होतं. आज बऱ्याच वर्षानंतर विहंग प्रतिष्ठानचं सगळं काम सांगण्याची एक संधी मला मिळाली या विहंग पद्धतीच्या माध्यमातून, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधतोय. अगदी शेवटचं कार्य असं म्हणायला गेलं तर शेवटचं कार्य नाही म्हणता येणार, कारण बरीच कामं अजूनही चालू आहेत, करत आहोत. 2019 मध्ये विहंग पद्धतीचा शेवटचा कार्यक्रम 2 वर्षामध्ये कार्यक्रम होऊ शकला नाही, पण त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये मोठी पूरस्थिती होती. काही जण तिकडे विहंगचेच काही कार्यकर्तेही बाहेर अडकले होते, कोल्हापूर परिसरात अडकले होते. त्यांनी तिथे काम सुरू केलं. पण ज्या वेळेला विहंगच्या काही कार्यकर्त्यांशी इथे संपर्क साधला गेला आणि त्यातून जवळपास 3 वेळा औषधांचे बॉक्सेस, वेगवेगळे औषधांचे बॉक्सेस, इथे डॉक्टर सौरभ देशमुख आहेत, आम्ही त्यांच्याकडनंही काही यादी मागवली होती, काही दुसऱ्या डॉक्टरांकडे घेतली. चंद्रकला मेडिकल स्टोअर्सवाल्यांनी आम्हाला त्यासाठी मदत केली. आणि 3 वेळा आम्ही कोल्हापूर, सांगली आणि इस्लामपूर या भागामध्ये औषधं पाठवली, जी तिथल्या लोकांसाठी आवश्यक होती. विहंगने नेहमी शाळेपासून समाजापर्यंत सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलेलं आहे. आता विहंग पद्धतीबद्दल मी थोडक्यात सांगतो. विहंग पद्धतीचा हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळेस आम्हाला फक्त असं वाटत होतं की एक संगीत स्पर्धा घ्यावी, कारण आमच्या मिलिंद दाभोळकरांचं एक स्वप्न आहे की कुर्ल्यामध्येही संगीतासारख्या एका कलेला चांगला वाव मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी ज्यावेळेस एक योजना मांडली त्यावेळेस आम्ही चला ठीक आहे, चला करूया आपण संगीत स्पर्धा, काय रिस्पॉन्स मिळतो बघूया. पहिल्या वर्षी भरभरून रिस्पॉन्स मिळाला. दुसऱ्या वर्षीची विचारणा पहिल्याच वर्षीच्या फायनल फेरीच्या वेळेला व्हायला लागली. आणि असं व्हायला लागल्यानंतर आम्ही म्हणतो ठीक आहे आपण करूया. पण ज्याप्रमाणे विहंग प्रतिष्ठानने प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक उपक्रम हा कुठेतरी सामाजिक बांधिलकीशी जोडलाय, तसाच हा कार्यक्रम आहे. आज आपल्याकडे त्यातले काही मंडळी येणारी आहेत, पण आम्ही पहिल्या वर्षी विहंग प्रतिष्ठानच्या वतीने 2 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यातली एक मुलगी होती, तिची वैद्यकीय मदतीची जबाबदारी घेतली. त्या मुलीला वैद्यकीय मदत मिळवून दिली. गेल्या वर्षी ती मुलगी ग्रॅज्युएट होऊ शकली. आणि त्याचं कारण एवढंच की 9वी नंतर तिचं शिक्षण थांबलं जाणार होतं पैशाच्या अभावी. आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही तो महामेरू पर्वत उचलला आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचप्रमाणे एक मुलगी इंजिनिअरिंगला होती. तिच्या आईने मंगळसूत्र गहाण टाकून आपल्या मुलीच्या पहिल्या वर्षाची फी भरली होती. पुढच्या वर्षी शिक्षण थांबणार होतं. आम्ही थोडक्यात ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली त्याच्यानंतर विहंग प्रतिष्ठानने विहंग पद्धतीच्या माध्यमातून निधी उभा केला आणि त्या मुलीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. हे सगळं, ही जी सगळी ताकद आहे ही तुम्हा सर्वांची. अनेकांना असं वाटतं की विहंग पद्धतीचा म्हणजे फक्त गाणं आहे, असं नाही आहे.
तुम्ही सगळेजण सामाजिक बांधिलकीशी जोडले गेलेला, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे विहंगच्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. मला माहिती आहे की अनेक आमचे वर्गमित्र, वर्गमैत्रिणी, आमच्या शाळेतल्या माजी विद्यार्थी त्या उपस्थित आहेत. त्या सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही, पण त्यातल्याही त्याच्यात आज जी सूत्रसंचालिका आहे सुलभा चव्हाण, ही न्यू इंग्लिश स्कूलची माझी विद्यार्थिनी, आणि ती आज आवर्जून इथे आलेली आहे की नाही मी आज यावेळेला अँकरिंग करणार, आणि विहंग अशी तीही जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिचंही आपण स्वागत करूया आणि एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवू. मी सुलभाकडे माईक सोपवतो. थँक्यू. थँक्यू प्रसाद. मंडळी, सुपीक चळवळी डोकी एकत्र आली की काय होतं ह्याचं उदाहरण म्हणजे विहंग प्रतिष्ठान. आणि विहंग प्रतिष्ठानने आतापर्यंत केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा जो प्रसादने घेतलाय तो लक्षात घेता त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जी लागेल ती आपल्या अपेक्षेप्रमाणे जी काही होईल तेवढी मदत करण्यासाठी इथे दानपेटी ठेवलेली आहे. त्यामध्ये जरूर आपण काही ना काहीतरी आपली भरीव मदत अशी करावी अशी छोटीशी अपेक्षा आहे विहंग प्रतिष्ठानकडून आणि वैयक्तिकरित्या माझ्याकडून सुद्धा. विहंग प्रतिष्ठान अतिशय उत्कृष्ट सुनियोजित असा उपक्रम सादर करणारं हे प्रतिष्ठान आणि प्रत्येकामध्ये एक अंडरस्टँडिंग आहे, बॉन्डिंग आहे, म्हणूनच इतके छान कार्यक्रम ते सादर करू शकतात, वेगवेगळे उपक्रम ते पार पाडू शकतात. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे विहंग बदनिसा या कार्यक्रमाची ही अंतिम फेरी, हा अंतिम दिवस आणि स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या परीक्षकांची ओळख करून देऊ इच्छिते. आपले महागुरु ऋषिकांत सदाफुले यांचं जोरदार टाळ्यांनी आपण इथे स्वागत करणार आहोत. ऋषिकांत सदाफुले आपल्या न्यू इंग्लिश स्कूल शाहरुख पंत बालावलकर या शाळेचे माझे विद्यार्थी तर आहेतच, शिवाय पहिल्या स्पर्धेपासूनचे ते परीक्षक सुद्धा आहेत या स्पर्धेचे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आबोली या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याबद्दल त्यांचे खूप खूप त्यांना शुभेच्छा. आपल्या दुसऱ्या परीक्षक आहेत महादेवी मोरे. महादेवी मोरे या पंडित देगलूरकर यांच्या शिष्या आहेत आणि रवींद्र जैन यांच्याकडे त्यांनी 15 वर्ष त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या मैफिली गाजवतात आणि शिवाय त्यांचे गझल गायनाचे ठिकठिकाणी कार्यक्रम होत असतात आणि आज आपल्याला त्या परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. आपले कालचे परीक्षक श्री मोरे सर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. तर धन्यवाद सगळ्या परीक्षकांचे उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आपण स्पर्धा सुरू करायची, आपली आज्ञा असेल तर स्पर्धा सुरू करूया. तर फक्त सांगणं एवढंच आहे की पहिल्या दिवशी जी 31 जुलैला झाली ना पहिली, तर त्या दिवशी जी धडधड होती, भीती वगैरे होती, ती सगळी संपली आहे. दुसऱ्या वेळेला म्हणजे काल जी होती ती उत्सुकता होती अगदी की काय होणार काय नाही, मला शेवटच्या फेरीमध्ये जाता येईल की नाही, हे सगळं जे होतं ते सगळं संपलेलं आहे. त्यामुळे काय आज फायनल आहे. फायनलसाठी आपण जर ह्या मंचावर आहोत तर आपण विजेतेच आहोत, आपण विनर आहोत. ह्या आवेशात सगळ्यांनी गाणी सादर करायचे आहेत आणि टेंशन लेने का नहीं, टेंशन लेने के लिए इधर बैठे हैं, उनको टेंशन देने का और मजेत गायचं एकदम. कारण सगळ्यांनी मजेत गायचं आहे, आपण बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर पहिल्यांदा मजा करायला म्हणजे गाणं गायला पहिल्यांदा मी इथे आमंत्रित करते श्रेया शेट्टी हिला. श्रेया शेट्टीचं जोरदार टाळ्याने इकडे स्वागत करायचं आहे. श्रेया शेट्टी.
तोपर्यंत आणखी एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचं FB लाईव्ह प्रक्षेपण होत आहे आणि यूट्यूबवर सुद्धा ह्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण होत आहे. तेव्हा आपल्या ओळखीच्या कोणाला जर ह्याची लिंक पाठवायची असेल तर जरूर पाठवा की जेणेकरून त्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. हेलो हेलो, क्या बात है श्रेया. सुरेख सुरेल असं गीत सादर केलं. पहिलंच गीत ज्याला सादर करायचं असतं ना त्याला खरंच पुढे टेन्शन असतं नाहीच का. पण सगळ्यांनी टाळ्या वाजवून श्रेयाचं खूप खूप अभिनंदन करायचं. अतिशय सुंदर गीत सादर केलं श्रेयाने. आणि याच्यानंतर मी इथे मंचावर आमंत्रित करते अनन्या पवार. अनन्या पवारला सुद्धा जोरदार टाळ्यांनी तिला शुभेच्छा द्यायच्या सगळ्या रसिकांनी. आणि इतके छोटे छोटे स्पर्धक इथे येऊन इतकी सुंदर सुरेल अशी गाणी सादर करतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आहे.
पाहिजे की आज उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत हे लक्षात ठेवून केलं, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप कौतुक सुद्धा. यानंतर मी आमंत्रित करते तनिष्क शिंदे. तनिष्कचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी मंडळी टाळ्यांची कमी पडून देऊ नका आणि आपल्याला म्हणजे त्याच्यात काही वेगळं काहीच करावं लागत नाही. आपल्याला सुद्धा छान वाटतं कोणाचं तरी स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना, त्यांचं कौतुक करताना. तर तनिष्क खूप खूप स्वागत आहे आणि मस्त गाऊन जायचं. वाह तनिष, क्या बात है. खूप खूप छान गायलं आणि कोई माने या न माने आपका और हमारा, आपका और निहंग प्रतिष्ठान का बहुत बहुत नाता है, जुड़ा है और आगे भी रहेगा. ऐसे ही गाते रहो और खुशियाँ गाते रहो. तर यानंतर मी आमंत्रित करते मंचावर ईश्वरी लोहोटे. ईश्वरी लोहोटेचं सुद्धा खूप खूप टाळ्यांनी इथे स्वागत करायचं आहे. इतकी छान छोटी मुलं इथे एवढे छान गाणी सुंदर सादर करतात, तर त्यांना आपण टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि ईश्वरी कुठलं गाणं सादर करणार आहे? जिंदगी प्यार का गीत. क्या बात है. जिंदगी से यूं ही प्यार करते रहो और बढ़िया बढ़िया से गीत गाते रहो. माइक कहाँ है आपका?
जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, बस के उस पार जाना पड़ेगा। जितना जितना हुआ दिल यहाँ पे, वो सौगात उतनी मिलेगी। ला 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 ला। जितना जितना हुआ दिल यहाँ पे, वो सौगात उतनी मिलेगी। जीवन में गणना किए तो कांटों से भी निभाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, कि उस पार जाना पड़ेगा। Thank you. त्या बाता ईश्वरी ईश्वरी नाव सुद्धा किती छान आहे ना. आणि या मुलीला बघून मला खरंच इतकं छान निरागसपणे तिने गाणं सादर केलं. तिच्यासाठी म्हणावंच वाटतं की जिंदगी मुस्कुराने का नाम है ना, हो ना? तो और जरा मुस्कुरा केलं का. व्हेरी गुड, मस्त, खूप छान गाणं झालं ईश्वरी. आणि ईश्वरी नाव सुद्धा मला खूप खूप आवडलं. Thank you. मी इथे स्वागत करते मानसी तांबोळी. मानसी तांबोळी या मुलीला विहंग प्रतिष्ठानची ती खास सदस्य आहे की जिला संकट काळात विहंग प्रतिष्ठानने खूप मदत केली होती, आयुष्यात उभं राहण्यासाठी खूप मदत केली होती. तर मानसी, खूप खूप स्वागत आहे या आजच्या या स्पर्धेच्या दिवशी इथे. मानसी, नाही बसून तिथे बोललीस तरी चालेल, तिथे बसून बोललीस तरी चालेल. मानसीला आपण नंतर तिला मनोगत जरूर तुझं ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. मानसी तांबोळी. त्याचबरोबर आमच्या वेळेला आमच्या शाळेचे लाडके सर आंबरे सर, आंबरे सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. पवार सर, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला ड्रॉइंग शिकवायला दोघे हे सर होते आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप लाडके सर होते. मानसी तांबोळी हिचं स्वागत करणार आहोत आपण जोरदार टाळ्यांनी. सगळ्यांसाठी स्फूर्ती देणारी अशी तिची गोष्ट आहे. तर थोडक्यात ऐकूया. सर्वांना पहिला माझा नमस्कार. थँक्यू मला इथे बोलण्याबद्दल, तुम्ही आमंत्रण दिलं.
जायचंय उद्या जाता येईलच ना, परवा शाळेत जायचंय परवा तर येईलच ना, कधीतरी येईल जाता, याची वाट बघत असतो आपण. जाता येईल, पण घरात जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीमधून आणि आपला जो प्रॉब्लेम आहे, आपल्या आयुष्यात जी अडचण आहे त्याला दुरून जाता येईल का, हा प्रश्न सोबत उभा असताना मी अशी शाळेतून माझं नववीचं झालेलं क्लास आणि मी वॉकरवर खूप थकून चालले होते. तेव्हा मला सरांच्या म्हणजे पहिल्या मला शाळेच्या मॅडम भेटल्या आणि त्या बघत होत्या पाठमोऱ्या मला. त्यानंतर नंतर मला त्यांनी थँक्यू सॉरी मध्ये थोडं हे झालं. तर मला माझ्या शाळेच्या मॅडम सौ कल्पना पाटसकर आणि कांबळे मॅडम त्या पाठमोऱ्या बघत असताना त्या बोलल्या की काय प्रॉब्लेम आहे, इतका काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण पुढे जाऊ यातून. नंतर 2 दिवसांनी मला प्रसाद मोकाशी सर भेटायला आले आणि त्यावेळी मी वर्गात बसलेली होते आणि सर आले मुख्याध्यापकांसोबत आणि बोलायला लागले, अरे किती खुश दिसतेस तू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, आपण याच्यातून खूप पुढे जाणार आहे अजून. त्या दिवशी मला एक ते तेज मिळालंय की हां भाई याच्यातून मी जाणार आहे, मी इथेच नाही थांबणार आहे आता. आणि परिस्थिती असेल ती फक्त परिस्थितीसाठी, आपल्याला जर पुढे जायचं आहे तर परिस्थितीमध्ये कधीच येत नाही, मग ती कोणतीही असू कशीही असू. सरांनी मला प्रत्येक वेळी म्हणजे मी जो प्रॉब्लेम आहे मला की मला प्रॉब्लेम होतोय, हा त्रास आहे, सरांनी त्यांच्या अजून म्हणजे इथल्या सहकार्यांनी जसं शिर्के सर आहेत त्यांच्या फॅमिलीने आणि प्रसाद मोकाशी सरांनी यांनी प्रत्येक वेळी घरी येऊन मला प्रोत्साहन दिलं आहे, मला हवी ती मदत केली आहे आणि ती मी कधीच विसरू शकत नाही. आणि फक्त ते 10वी झाली मग थांबले मी असंही नाही झालेलं आहे, तिथून पण मला पुढे मग आता 12वी करायची आहे, आता 15वी करायची आहे, हे सगळं सर माझ्याशी नेहमी बोलत होते, मला आठवतं आहे ते. आणि अजूनही बोलतात की आता तू सायकोलॉजी BA मधून केलं म्हणजे आता MA तू सायकोलॉजी करणार तर डॉक्टर होणार आहेस. आणि मी मला जे ते बोलले ना डॉक्टर होणार आहेस, तर बोलले हो नक्कीच होणार आहे मी डॉक्टर. तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि विहंग प्रतिष्ठानचे पण की तुम्ही वेळोवेळी माझ्यासोबत आहात आणि अजूनही ही वेळ संपलेली नाही आहे, हे पुढे चालू राहणार आहे. आणि प्रत्येक शेवट ही नवी सुरुवात असते, प्रत्येक शेवट ही नवी सुरुवात असते, मग ती चांगल्याची असो किंवा वाईटाची. जेव्हा वाईटाचा शेवट होतो तेव्हा चांगल्यापासून आपल्याला अनुभव मिळतो आणि जेव्हा चांगल्याचा शेवट होतो तेव्हा वाईटाचा अनुभव घेण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे, कारण तो अनुभव आपल्याला पुढे आयुष्यात शिकवणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग तो वाईट प्रसंग सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलंच देणार आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. थँक्यू सर. मानसी, तुझ्यासाठी फक्त 2 ओळी मी म्हणू शकते आणि इतक्या उत्साहाने ती बोलत होती आणि आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणारं असं तिचं सगळं बोलणं होतं. तो मुस्कुराहट है इसलिए नहीं कि खुशियाँ ज़िंदगी में ज़्यादा है, मुस्कुराहट है इसलिए नहीं कि खुशियाँ ज़िंदगी में ज़्यादा है, मुस्कुराहट है इसलिए है, मुस्कुराहट है इसलिए है कि ज़िंदगी में कभी न हारने का वादा है ना. तो हेच तिच्याकडून आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप पुढे जा आयुष्यात. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आपण स्पर्धेकडे वळतो आहोत पुन्हा एकदा आणि यानंतर मी आमंत्रित करते युक्ता जाधव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे युक्ताचं.
त्या बात आहे. गाणं एक परफॉर्मन्स स्पर्धेमध्ये इतकं प्रिय होऊन गाणं खरंच खूप कठीण असतं आणि ते हिने करून दाखवलेलं आहे. आणि टाळ्या आणि शिट्ट्यांची जी बरसात झाली आहे त्यामुळे एरवीचं असतं तर खरोखर वन्स मोर घेतला असता आपण, नाही का? तर वन्स मोरसाठी आपण गाणं हे रिझर्व ठेवून देऊया. तर जर खरोखर शक्य झालं तर आपण नक्कीच गाणं घेणार आहोत. गाण्याला शेवटी वन्स मोर. म्हणजे यानंतर मी परीक्षकांना विचारू इच्छिते, या सगळ्या लहान मुलांचे परफॉर्मन्स आता झालेले आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी भाष्य करावं. हॅलो हॅलो परफॉर्मन्स अगदी मस्त झाले लहान मुलांच्या वयाच्या मानाने. फक्त काय ना, मायकिंगची पोझिशन आहे ना, माईकची पोझिशन म्हणजे पुढच्या स्पर्धकांनी लक्षात ठेवावं. साधारणतः आपण गाताना माईकची पोझिशन जितकी जवळ असेल ना तितकी तुमचा आवाजाचं प्रोजेक्शन चांगलं लोकांपर्यंत जाऊ शकतं. मी असं म्हटलंय, मी असं गातो आणि मी असं गातो, जास्त आवाज असा पोहोचतो. साधारणतः माईकची पोझिशन थोडी जरी ठेवली सगळ्यांनी तर आवाज चांगला पोहोचतो. कारण तुम्ही मेहनत करता, मेहनत लोकांपर्यंत पोहोचायला लागेल. बाकी उत्तम, सगळं छान. थँक्यू सो मच. आणि यानंतर आपण आस्वाद घेणार आहोत मागच्या वेळेचे महागायक गणेश तावडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. इथे सगळ्या स्पर्धकांना चीअर अप करण्यासाठी आज ते इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या गाण्याचा आपण आस्वाद घेणार आहोत यानंतर.
प्यार भरा तुझसे, पर मुझको जहाँ में मिला सुख कौन बड़ा तुझसे। तेरे लिए मेरी जान जहर हजार मैं पी लूँगा, तज दूंगा दुनिया एक तेरे संग जी लूँगा। ओ नजर की नूर आरिया जा, निंदिया तू ले चल गई उड़न खटोले में। दूर दूर यहाँ से दूर। खूप 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 छान. आणि त्या कुंवारा बाप जेव्हा चित्रपट आला होता तेव्हा त्या काळात खरोखर घेऊन गेलात आपण, आणि अजूनही ते गाणं इतकंच ताजं वाटतं आणि अंगही घेत आहे तिथे. आणि खूप सुंदर त्यावेळच्या आठवणी आहेत, त्या चित्रपटाच्या आठवणी आहेत सगळ्यांच्या मनामध्ये. अशाच आठवणी आपण या कार्यक्रमाच्या सुद्धा घेऊन जाणार आहोत मनात. आणि यानंतर मी आमंत्रित करते या कार्यक्रमाचे संयोजक राजन कुंभवडेकर यांना आमंत्रित करते एक गीत सादर करण्यासाठी. काल सुद्धा त्यांनी एक गीत सादर केलं होतं. या सगळ्या स्पर्धकांचा उत्साह बघून त्यांचा उत्साह आणखीन दुणावण्यासाठी आज एक गीत सादर करतोय. त्यांना मी आमंत्रित करते एक गीत सादर करण्यासाठी. कहीं दूर चल दिल ढल जाए, सांझ की दुल्हन बदल चुराए, चुपके से आए। कहीं दूर जब दिल ढल जाए, मेरे ख्यालों के आंगन में सपनों में दीप जलाए, दीप जलाए। दूर जब दिल ढल जाए,
बात आहे, खूप छान. त्यांच्या वादनं इतकंच, त्यांचं गाणं सुद्धा तितकंच सुरेख आणि सुरेल असं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. आणि यानंतर एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे आणि खूप गरजेची सुद्धा आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फ्रेंड्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापक आणि कुर्ला नेहरू नगरमधील आर्थिक सल्लागार आणि विहंग प्रतिष्ठान या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते श्रीयुत मिलिंद बने माझा क्लासमेट मिलिंद बने यांनी लकी ड्रॉ प्राइजेस ठेवली आहे. तर लकी ड्रॉ प्राइजेस आहेत बॉलिवूड डुएट्स पेन ड्राईव्ह, RD बर्मन रेअर जेम्स पेन ड्राईव्ह, इन्स्ट्रुमेंटल ओल्डीज पेन ड्राईव्ह. लकी ड्रॉ प्राइजेससाठी कुपन्स रिसेप्शनवर ठेवले आणि या संधीचा सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा. सगळ्यांनी कुपन्स जरूर कलेक्ट करावी. बहुतेकांनी केली असतील, ज्यांना माहीत नसेल त्यांनी जरूर करावी आणि या संधीचा लाभ घ्यावा. यानंतर एक छोटंसं गाणं मी आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करते. एक मिनिट.
त्यांचा सुद्धा ग्रुप आहे आणि जरूर मला ह्या सभागृहात कार्यक्रम करायला खूप आवडेल. फक्त प्रसाद सरांची मर्जी असेल तेव्हा प्रसाद सर, आपल्याकडे माझं एक ॲप्लिकेशन आहे की ह्या मंचावर कार्यक्रम सादर करण्याची जरूर संधी आम्हाला द्यावी अशी. मंडळी, बोलूया आपण पुढच्या स्पर्धेच्या ग्रुपकडे. आणि एकदम उत्साही ग्रुप आपल्यापुढे आता सादर होणार आहे, तो म्हणजे ग्रुप 4. एक मिनिट. मॅडम, आपण या स्पर्धकांना काही सांगू इच्छिता का? ग्रुप 4च्या या स्पर्धकांबद्दल काही सांगू इच्छिता स्पर्धा सुरू करण्यापूर्वी? एवढंच सांगेन की आत्मविश्वासाने गाणं सादर करा. घ्यायचं काही कारण नाही आहे. स्पर्धेचा विचार करून गायला सुरुवात करू नका, कारण ही स्पर्धा तर आहेच, पण जेव्हा तुम्ही स्पर्धेची भीती मनातून काढू शकता तेव्हाच तुम्ही चांगलं गाऊ शकता. स्वरांवरती आणि तालावरती लक्ष द्या आणि शांतपणे तेवढे 2 मिनटं सादर करा. छान होईल. सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू मॅडम. मी मगाशी जसं सांगितलं की आज आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायला हे लोक बसलेले आहेत. त्यामुळे आपण मस्त मजेत येऊन गाणं गायचं, आनंदात गाणं गायचं, एकदम फ्री माइंडने गाणं गायचं. त्यामुळे या स्पर्धेतले, या फेरीतले पहिले स्पर्धक आहेत, गायक आहेत दिलीप सूर्यवंशी. दिलीप सूर्यवंशी यांना मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्याने स्वागत करायचे दिलीप सूर्यवंशी यांचं. हॅलो.
हे गीत दिलीप सूर्यवंशी यांनी अतिशय सुंदर असं सादर केलं आणि त्या काळात आपल्याला नक्कीच घेऊन गेलं. हे गाणं ऐकताना आपल्याला लहानपणी आम्ही जे छायागीत नावाचा जो कार्यक्रम बघायचो त्यावेळेला हे गाणं खूप बरेचदा लागायचं, त्यामुळे ते लक्षात आलं. लहानपणीच्या आठवणी आपल्या स्ट्रॉंग असतात. माझं लहानपण नेहरूनगरमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे मला विशेष आपुलकी आहे नेहरूनगरबद्दल आणि म्हणूनच या मंचावर उभं राहताना सुद्धा माझ्या भावना ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत, आपुलकीच्या आहेत, मनापासूनच्या आहेत. आणि म्हणजे पुन्हा एकदा मी आठवण करून देऊ इच्छिते की विहंगाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि त्यासाठी जी काही मदत आपल्याकडून होईल तेवढी करायची आहे. आपण करताच आहात, पण आज आठवणीने इथे जो बॉक्स ठेवलेला आहे तिथे आपण आपली मदत त्यांना देऊ शकता. तर जरूर आठवणीने मदत काहीतरी आपल्याकडून होईल तेवढी करावी ही अपेक्षा आहे, ही आशा आहे. आपण वळणार आहोत पुढच्या गायक स्पर्धकांकडे आणि मी स्वाती जठार त्या खूप वेळापासून वाट बघत होत्या की मेरा नंबर कब आएगा. तर स्वाती जठार यांना मी आवाज जोरदार टाळ्या, जो टाळ्याचा आवाज जोरदार येऊ म्हणजे स्पर्धकांना तेवढा जोश येतो नाही का गाणं म्हणण्यासाठी सुद्धा. खूप छान गाणं सादर केला स्वाती जठार यांनी आणि आपल्याला त्या काळात घेऊन गेल्या जेव्हा नेहरूनगरमध्ये सुद्धा कॉमन गॅलरीवाल्या त्यावेळेला बिल्डिंग्स असायच्या आणि त्यावेळेला जे वातावरण असायचं ते म्हणजे आता मला काही कल्पना नाही, पण जे बघते मी की सगळे फ्लॅट सिस्टीम झालेले आहे, नवीन जनरेशन आलेली आहे, पण आम्ही त्यावेळेला जे राहत होतो कॉमन गॅलरी अशा त्या बिल्डिंग होत्या तेव्हाचं ते वातावरण, ते आपुलकी, ते बंद काही वेगळेच होते आणि असंच दर्शवणारा हा चित्रपट होता मुंबईचा जावई. राजा ठाकूर यांचा हा चित्रपट होता आणि त्या चित्रपटातलं हे अतिशय सुंदर असं गीत त्यांनी सादर केलं. खूप छान आणि त्या काळात आम्हाला तुम्ही घेऊन गेलात. यानंतर म्हणजे उल्लेख करावा लागेल तो राजेंद्र कामत आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि दरवर्षी इथल्या मुलांच्या मदतीसाठी ते सगळे हस्ते मदत करतात. अगदी फक्त ते विचारतात की
किती असं प्रसादने मला अगदी स्वतःहून सांगितलेलं आहे की फक्त किती करायची तेवढं सांग, किती अमाऊंट करायची तेवढं सांग. असं इतके खुल्या दिलाचे लोक खरंच कमी आपल्याला भेटतात आयुष्यात. आणि असे आपले राजेंद्र कामत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ह्या अशा व्यक्ती ज्या असतात त्या एखाद्या संस्थेच्या, कुठल्याही संस्थेच्या आधारस्तंभ असतात. त्यामुळे अशा व्यक्ती संस्थेमध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि अभिमानाचं सुद्धा तितकंच असतं. असंच एक नाव, आणखी एक नाव, सारस्वत बँकेच्या स्नेहा लेले. स्नेहा लेले यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि संस्थेला त्या वेळोवेळी मदत करत असतात. तर स्नेहा लेले यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद की विहंगसाठी आपण त्यांच्या पाठीशी कायम उभे असतात. आणि याचबरोबर अनेक आजी माजी विद्यार्थीसुद्धा शाळेचे या संस्थेच्या पाठीशी उभे आहेत. आणि आपण आपल्या परीने सुद्धा आणखीही विद्यार्थ्यांना किंवा आणखी इतरही लोकांना या संस्थेच्या एका साखळीमध्ये जोडू शकता विहंगच्या विहंग प्रतिष्ठानच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी. तर बघूया पुढच्या आपल्या स्पर्धकाकडे. मी आमंत्रित करते मंचावर अजय मोहिते. अजय मोहिते यांचं खूप खूप स्वागत आहे आणि गीत सादर करण्यासाठी मंचावर येत आहे अजय मोहिते. घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं। कभी इस पल में कभी उस पल में बंधता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं। मैं करता रहा औरों की कही, मेरी बात मेरे मन ही में रही। मैं करता रहा औरों की कही, मेरी बात मेरे मन ही में रही। कभी मंदिर में कभी महफिल में सजता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं, बजता ही रहा हूँ मैं। Thank you. अतिशय छान ठहराव मला हे गाणं होतं आणि खूप अतिशय सुंदररित्या अजय मोहिते यांनी सादर केलं. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या परीक्षकांना त्याच्यावर काहीतरी जरूर आपल्या गाण्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. तर सर मी सादरीकरणाबद्दल नाही बोलत आहे. ह्या गाण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण जाणत आहोत हे गाणं ज्यांनी लिहिलं, ज्यांनी संगीतबद्ध केले ते माझे गुरु रवींद्र जैनजी. 15 ते 16 वर्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या सानिध्यात राहून शिकताना काम करताना
खूप खूप ह्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि हे गाणं त्यांच्या लेखणीतून उतरले, त्यांच्या स्वतःच्या आवाजात सुद्धा किशोर कुमारजींनी हे गाणं गायलेलं तर त्यांच्या आवाजात पण बऱ्याच वेळेला मी हे अनुभवलेलं आहे, बऱ्याच स्टेज शोजमध्ये. ते त्यांच्या 4 ओळी तुम्हाला मी ऐकवतो, जे प्रत्येक कार्यक्रमात ते म्हणायचे, स्वतःबद्दल ते म्हणायचे की जो खुद हो चांद और सूरज की रोशनी के मोहताज, जो खुद हो चांद और सूरज की रोशनी के मोहताज, भीख न मांग उन उजालों की, बंद आंखों से ऐसे काम करो, आंख खुल जाए आंख वालों की. थँक्यू सो क्या मच. बात है, क्या बात है. रवींद्र जैन अनेक चित्रपटांना त्यांनी चित्रपटांमधले गीत आणि संगीत त्यांनी दिलं होतं. सर दादांना शेवटी शेवटी पद्मश्री पण मिळाला. त्यांनी ह्या गाण्याबद्दल मला सांगितलं होतं की म्हणजे सुरुवातच होती त्यांच्या संगीतकार म्हणून येण्याची. हे गाणं गायला काही तयार नव्हते किशोर कुमार. हार्मोनियम घेऊन किशोर कुमारजींच्या घरी गेले आणि जेव्हा गाणं गायला सुरू केलं, किशोर कुमार सोफ्यावर बसलेले होते, दादा खाली बसून हे गाणं ऐकत होते. ते म्हणाले सोफ्यावरून खाली आले उतरून आणि म्हणाले काय बाबा ये गाणं मैं ये बहुत अच्छे से गाऊंगा, मुझे माफ करना मैं गाना नहीं चाहता था. ही एक आठवण आहे त्या गाण्याविषयीची. थँक्यू. आपण रवींद्र जैन त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. थँक्यू. राज कपूर यांनी सुद्धा त्यांचे जे लाडके संगीतकार होते, शंकर जयकिशन होते सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना त्यांनी सत्यविषम सुंदरमसाठी घेतलं होतं, पण नंतर प्रेमरोगसाठी मात्र त्यांनी रवींद्र जैन यांना आमंत्रित केलं होतं. आणि प्रेमरोगची गाणी तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यांना त्यावेळेचा राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता त्यावेळी. प्रेमरोग नव्हे, राम तेरी गंगा माई. राम तेरी गंगा मिळत परवा आणि हिना हिनाचे हे सुद्धा 2 गाणी. चित्रपट त्यांनी हो, राजकोट. या 2 चित्रपटांना पुरस्कार सुद्धा मिळाला होता. रवींद्र जैन यांच्या संगीत दिग्दर्शन आणि त्यांची गीतं सुद्धा होती या चित्रपटांमध्ये. तर खूप खूप धन्यवाद सर, इतकी छान माहिती दिल्याबद्दल आणि इतक्या छान आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. आणि आपण खूप भाग्यवान आहात की त्यांच्याबरोबर आपण सुद्धा आणि मॅडम आपण सुद्धा त्यांच्याबरोबर आपल्याला त्यांना काम करायला मिळालं त्यांच्याबरोबर. थँक्यू, खूप थँक्यू. वळणावर पुढच्या स्पर्धकाला मी आमंत्रित करते. विनय पाटील यांना मी मंचावर येण्याची विनंती करते.
त्याच्यानंतर मी आमंत्रित करते सतीश उंडाळकर. सतीश उंडाळकर यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं मंडळी. हॅलो 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 हां हॅलो हॅलो बरोबर ठीक आहे. हॅलो हॅलो नमस्कार. ते गाणं मी सुयोग विद्या त्यांच्या प्रेरणेने मी गाणं म्हणतोय ते प्रशांत पांचाळ याला समर्पित करतोय. आणि ते मी गाणं म्हटलं असतं हे मला माहिती. ते दिवंगत झाले दुर्दैवाने मागच्या वर्षी. बेकरार खुशियों के भरे उतराने जिन्हें सुन के दुनिया ढूंढे क्या ढूंढे दीवाने बेकरार आए जा खुशियों के भरे उतराने
खूप छान गाणं सादर केलं सतीशजी. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्साही ग्रुप सगळ्यात जास्त, आणि त्याच्यासाठी मला 2 ओळी आपल्यासमोर सादर कराव्याशा वाटतात की उम्र है कि अब जिंदगी की शाम हो गई, उम्र समझाती है कि जिंदगी की अब शाम हो गई, लेकिन दिल ये कहता है, देखिए दिल क्या कहता है, दिल ये कहता है महफिल तो शाम ही से शुरू होती है ना. तो ऐसे ही महफिल को आगे बढ़ाते हैं. और यहाँ मैं बुलाना चाहूँगी दीपक दास. दीपक दास, आपलं खूप खूप स्वागत आहे मंचावर. आणि गाणं घेऊन येत आहेत आपल्या अमोल पालेकर सरांचं. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे, आके यहाँ रे. उस पर रूप तेरा सारा चंद्रमा जो आसा, आधा जवा रे, आधा जवा रे. जी करता है लोर के पाँव में पायलिया पहना दूं, फूफाती कोयलिया को फूलों का गहना दूं. झर झर झरते हुए झरने मन को लगे हरने, ऐसा कहाँ रे, ऐसा कहाँ रे. कोई तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे. उस पर रूप तेरा सासा चंद्रमा जो आसा, आधा जवा रे, आधा जवा रे. ओ खूप मजा आली. आणि या गाण्यात मजा आली ती आपल्या सगळ्या वाद्यवृंदासाठी, सगळ्या म्युझिशियनसाठी जोरदार टाळ्या. आणि स्पेशली खूप मजा आली, खूप मजा आली. आणि मंडळी, मी मगाशी जे म्हटलं की आपले अमोल पालेकर, कारण अमोल पालेकर यांचा जो जमाना होता त्यावेळेला अँग्री यंग मॅन म्हणून आपले अमिताभ बच्चन यांचा जमाना होता. तेव्हा ते बिग बी नव्हते, तेव्हा ते अँग्री यंग मॅन म्हणून होते. आणि त्यांचे सगळे पिक्चर असे फुल फॉर्ममध्ये सगळे हाऊसफुल चालायचे. पण त्याच वेळेला त्यांच्या पॅरलल जाणारा आणखीन एक हिरो होता, तो म्हणजे मराठमोळं नाव होतं आपलं, ते म्हणजे अमोल पालेकर. आणि त्यांचे सगळे चित्रपट तेवढेच हाऊसफुल जायचे. चिंचोर हा जो चित्रपट यांनी गाणं सादर केलं तो होता, छोटीसी बात, रजनीगंधा, आणि असे सगळे चित्रपट सगळे अगदी आवडीने बघायचे. कारण ते सगळ्यात कॉमन
जो माणूस आहे त्याच्याशी ते सगळेजण त्यांच्याशी रिलेट करायचे, त्यांची जी त्यांचं जे कॅरेक्टर असायचं त्याच्याशी सगळेजण आपण रिलेट करायचं. त्यामुळे त्यांचे चित्रपट बघायला, त्यातली गाणी ऐकायला, गायला, गुणगुणायला, सादर करायला, जसं त्याने सादर केलं ते नेहमीच आवडायचं. तर असंही अमोल पालेकर यांचा हा चित्रपट होता चितचोर, आणि त्यातलं अतिशय सुंदर हे गाणं होतं, मजा आली ऐकायला. तर पुढच्या स्पर्धकाला आम्ही इथे आमंत्रित करते, प्रकाश बसरूर. प्रकाश बसरूर यांचं मंचावर स्वागत आहे. जय हिंद. अगदी जबरदस्त असं गीत सादर केलं प्रकाश बसरूर यांनी. चित्रपट होता आपटे कसम, आणि खूप छान गाणं सादर केलं. अगदी परीक्षकांना खरोखरच प्रश्न पडावा इतके सगळेजण गाणी सादर करतायत, आणि अशीच गाणी आम्हाला पुढे सुद्धा ऐकायची आहेत. अजून 2 ग्रुप बाकी आहेत, तेव्हा सगळ्यांची उत्सुकता नक्कीच ताणली गेलेली आहे. तर रसिकांना विनंती आहे की सगळ्या स्पर्धकांचं येताना आणि जाताना जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर या पुढच्या स्पर्धकाला मी इथे आमंत्रित करते, वैशाली शेडाळे. वैशाली शेडाळे मंचावर येत आहेत.
गीत सादर करण्यासाठी स्वागत आहे आपलं. तालासुराला अतिशय कठीण असं हे गाणं होतं, चित्रपट होता गाईड, आणि अतिशय सुंदर सुरेल असं सादर केलं. गाईड या चित्रपटाबद्दल सांगायचं तर आर के नारायण यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. विजय आनंद यांनी डायरेक्शन केलं होतं आणि स्वतः देव आनंद यांनी म्हटलं होतं की बरेच चित्रपटांचे सिक्वेल्स आपण बघतो नाही का, खूप जे गाजलेले चित्रपट असतात त्याचं सिक्वेल करायचा मोह आवडत नाही आताच्या सगळ्यांना. तर पण ते म्हणाले गाईड हा असा चित्रपट आहे, त्या कथेच्या प्रेमात खूप जण होते, पण गाईड म्हणजे गाईड तो एकमेव असा चित्रपट असेल की त्याचा सिक्वेल मात्र कधीच होऊ शकणार नाही. त्याची कथा, त्याचं डायरेक्शन, त्यातली गीतं, त्याचं संगीत हे एकमेव द्वितीय असं होतं. म्हणूनच तो गाईड हा असा स्मरणात राहिलेला, सगळ्यांच्या आठवणीत राहिलेला अविस्मरणीय असा चित्रपट, आणि त्यातलं हे अतिशय सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर केलं वैशाली शेणाळ यांनी. तर मॅडम खूप खूप धन्यवाद हे गीत सादर केल्याबद्दल. या मंचावरून काय होत असतं की कार्यक्रमात जी गीतं सादर केली जातात त्याच्यावरून सुद्धा कार्यक्रमाची एक प्रत ज्याला म्हणतो, एक लेवल ज्याला म्हणतो, ती सुद्धा ठरत असते. त्यामुळे अशी इतकी सुंदर सुरेख अशी गीतं सादर केल्यामुळे कार्यक्रमाची उंची नक्कीच वाढते. तर म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद अशी गाणी सिलेक्ट केल्याबद्दल. तर पुढच्या स्पर्धकाला मी आमंत्रित करते संजय सावंत.
संजय सावंत यांना मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे संजय सावंत यांचं. हॅलो. साठी नोट करून ठेवायचं हे गाणं नक्कीच. म्हणजे मधुचंद्र आठवतोय का? पर्सनल काही विचारत नाही, मी चित्रपटाबद्दल बोलते. कारण गाणं होतं मधुचंद्र या चित्रपटातलं. आणि आता कसे मराठी लोक अगदी साता समुद्रापार सहज अगदी अंगणात जाऊन यावं तसे जाऊन येत असतात. अगदी वारंवार फेऱ्या सुरू असतात सगळ्यांच्या. पण एक काळ असा होता की काश्मीरला जायचं मधुचंद्र म्हणजे आपल्या भाषेत खरी. तर तिकडे जायचं म्हणजे एक सगळ्यांचं स्वप्न असायचं की मग हनीमून म्हणजे काश्मीरला जायला मिळालं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. पण या चित्रपटातला जो नायक आहे त्याची काही तेवढी परिस्थिती नसते आणि तो महाबळेश्वरच्या त्या दऱ्याखोऱ्यांमध्येच आपल्या पत्नीला तसे काश्मीरचं निसर्ग सौंदर्य दाखवत असतो. त्याचं हे वर्णन होतं आणि सगळ्यांचं आवडतं असं हे गाणं होतं. आणि अशीच मी मगाशी म्हटलं की अशीच लोकप्रिय गाणी किंवा सगळ्यांना आवडतील अशी आणि मुख्य म्हणजे स्पर्धकांनी स्वतःला पेलतील अशी गाणी सिलेक्ट करण्यामागे बऱ्याच जणांचा हात असतो. स्वतः स्पर्धक आणि त्याचबरोबर त्यांना गाणी अशी निवडण्यामागे जे त्यांना हातभार लावत असतात. तसे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी स्पर्धकांना गाणी सिलेक्शनमध्ये ज्यांनी अगदी खूप मदत केली असे मिलिंद नाबळकर त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर नितीन सावंत ज्यांनी त्याचबरोबर नितीन सावंत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर या दोघांनी अतिशय सुंदर अशी गाणी स्पर्धकांना निवडून दिली आहेत आणि ते आपल्या ताकदीने जेवढ्या शक्य तेवढ्या स्पर्धकांनी आपापल्या ताकदीप्रमाणे ती पेश करतात आणि आपल्या रसिकांना सगळ्यांना आनंद देत आहेत. तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि पुढचा स्पर्धक आहे या फेरीमध्ये नेहा सावंत.
आणि या गाण्याची आठवण म्हणजे मी स्वतः कॉलेजमध्ये असताना हे गाणं म्हणायला कोणी म्हणायला सांगितलं की हे गाणं पहिलं हे गाणं सुरू करून द्यायचं. अर्थात त्यावेळेला संगीताचं शिक्षण नाही, काही नाही. पण त्यावेळेची आठवण आली की आता कळतं की काय करत होतो आपण मंचावर जाऊन. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, अपील आहे मनापासून की जितकं जमेल तितकं प्रत्येकाने गाण्याचं शिक्षण घ्या. सरळ येऊन आजकाल कराओकेचा जमाना आहे, कराओकेवर सगळेच जण गातात, गाण्याचा आनंद मिळतो. पण त्यातलं थोडंफार का होईना ज्ञान घेण्यासाठी जरूर आपण कोणाकडे तरी जाऊन सारेगमा तरी निदान शिका, की त्याच्यातून आपल्याला खरं कळतं की गाण्याचा गाभा काय आहे तो, गाण्याचा पाया काय आहे तो. त्यामुळे याबद्दल मी जरा आपल्या मॅडमना थोडंसं काहीतरी बोलायची विनंती करते की गाणं शिकणं खरंच किती गरजेचं आहे. हॅलो. हां, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय हा. कारण सगळ्यांनाच माहिती आहे गाणं शिकायला पाहिजे. गाणं कुठलंही असो, शास्त्रीय असो, लाईट असो, नाट्यगीत असू दे, गझल असू दे, त्याच्यासाठी गाण्याचा बेस, जसं आपण कुठल्याही गोष्टीसाठी बेसिक शिकतो की नाही, तसंच गाण्याचं आहे. गाणं शिकायला हवं. आणि इतर विषयांपेक्षा गाण्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे बघा, की बाकीच्या विषय आपण शिकतो त्याप्रमाणे गाण्याची तुलना नाही करू शकत आपण त्याच्याशी. कारण त्याचं काही असं चित्र काढून दाखवू शकत नाही आपण गाण्याचं, है ना. आपल्या कानांवरती पूर्णपणे त्याचा भार आहे की चांगलं काय, वाईट काय, हे एक विशिष्ट काळ आपण गाणं शिकल्यानंतरच हे समजतं. कितीही छोटंसं शॉर्टकट काढायचं ठरवलं तरी हे शक्य नाही. थोडासा वेळ द्यायला हवा. आजकाल आपण देऊ शकत नाही हे खरं असलं तरीही गाणं जरूर शिकावं, चांगल्या गुरूंकडनं शिकावं. आणि आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत. त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला, हो, खूप धाडसी आहेत. त्यांना स्टेजचं फिअर नसतं, जसं आमच्या पिढीला होतं तसं. तेव्हा चांगल्या बाजू आहेत त्यांच्याकडे, नाही का. आणि सगळं काही त्यांना अवेलेबल आहे गाण्यासाठी. यूट्यूबवरती तुम्ही सगळं ऐकू शकता. एवढंच आहे, चांगलं काय आहे ते घेता आलं पाहिजे, हा एवढाच भाग आहे. थँक्यू. मला असं वाटतं की मी ठीक बोलले. थँक्यू. हे खूप गरजेचं आहे. आणि जसं म्हणतात ना, ऑथोराईज पर्सनकडून जे पोचतं ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला बोलण्याची मी विनंती केली. आणि यानंतर जो उत्साही ग्रुप मी म्हटलं की त्याच्या सगळ्या स्पर्धकांचं गाणं या इथे सादर केलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या पुढे येणार आहे तो ग्रुप 3. पण त्याआधी मी शांभवीला इथे पुन्हा एकदा मंचावर येण्याची विनंती करते. आणि शांभवी कुठलं गाणं घेऊन येते? थोड़ा सा उसके लिए मैं बोलना चाहूँगी. न मंजिलें दिखाई देते हैं, न रास्ता दिखाई देता है. न मंजिलें दिखाई देती हैं, न रास्ता दिखाई देता है. न धड़कनें कुछ बोलती है, न लफ्ज़ कोई जुबां पर आता है. एक अजीब सी कशिश ने घेरा है मुझको, एक अजीब सी कशिश ने घेरा है मुझको कि हर चेहरे में बस तेरा चेहरा नजर आता है. और निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है.
शांभवीच्या गाण्याने खूप मजा आली. आणि यानंतर काही आपले VIP आपले पाहुणे इथे जे उपस्थित आहेत त्यांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. सौ सुयोग मराठे ज्या शास्त्रीय गायिका आहेत आणि त्यांनी या अगोदर या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, मला जसं आठवतं तसं. तर त्यांचं इथे स्वागत आहे. त्याचबरोबर सौ मृणाल कुलकर्णी ज्या तबला वादक आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. सौ पूजा चव्हाण ज्या पंत मालावलकर शाळेमध्ये संगीत शिक्षिका आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर इथे उमेश राजे शिर्के जे विहंग प्रतिष्ठानच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि विहंगाचे शुभचिंतन आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. सौ ललिता राजेंद्र कामत त्या सुद्धा विहंगच्या सदस्य आहेत आणि विहंग प्रतिष्ठानच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या असतात, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर सर्व उपस्थित पाहुण्यांचं खूप खूप स्वागत आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला, 2 ग्रुपची गाणी झालेली आहेत. बोलूया आपण आता तिसऱ्या ग्रुपकडे. पहिल्यांदा मी इथे आमंत्रित करते. पहिलं नाव आहे अमिता. गाण्याच्या ह्याच्यामध्ये मी इतकी वाहून गेले की त्यांनी मला सांगितलं होतं तरी मी विसरले की 10 मिनिटांचं फक्त आणि फक्त 10 मिनिटांचं मध्यंतर आहे आणि लगेच घ्यायचं आहे तिथे. आणि आपण पुढच्या 2 ग्रुपची गाणी ऐकणार आहोत. अतिशय सुंदर अशी गाणी इथे सादर होणार आहेत पुढची आणि फक्त 10 मिनिटांचं मध्यंतर.